नमस्कार, मी ॲडव्होकेट हैदर लांडे. बघा, आता आपण एक 8-10 दिवसापूर्वी देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवला होता की जे काही पद्धतीने सरकार देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भामध्ये नवीन कायदा करणार आहे. आता मागच्या वेळेस ज्या व्हिडिओमध्ये बनवला होता त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की शासन हा कायदा करण्या अगोदर एक प्रारूप अधिनियम जाहीर करणार आहे आणि हा प्रारूप अधिनियम जाहीर केल्याच्या नंतर जनतेच्या म्हणजे लोकांच्या जेवढ्या काही हरकती, सूचना, आक्षेप वगैरे असतील तर ते या ठिकाणी घेऊ शकतील. तो व्हिडिओ बनवल्याच्या नंतर जेव्हा सरकारनं सांगितलं त्याच्यानंतर आपण व्हिडिओ बनवला की त्याच्यानंतर सरकारने सांगितलं 2-3 दिवसामध्ये आपण प्रारूप अधिनियम जाहीर करणार आहोत. परंतु त्याला जवळपास 8-10 दिवस उलटून गेले होते. बऱ्याचशा लोकांच्या कमेंट्स येत होत्या की सर या संदर्भात अजून प्रारूप अधिनियम जाहीर झाला किंवा नाही, त्याच्यावरती हरकती, सूचना कुठे घ्यायच्या आणि हा प्रारूप अधिनियम कुठे बघायचा आणि कशा पद्धतीने हरकती घ्यायच्या या संदर्भात काही अपडेट आहे का, अशा बऱ्याचशा कमेंट त्या व्हिडिओच्या खाली आपल्याला बघायला मिळाल्या. त्या संदर्भात कुठली अपडेट आली नव्हती किंवा शासनाचा प्रारूप जो काही अधिनियम होता देवस्थान इनाम जमिनी संदर्भात तो अद्यापपर्यंत जाहीर झालेला नव्हता. परंतु आज या संदर्भामध्ये अपडेट आलेली आहे आणि हा प्रारूप अधिनियम जो काही देवस्थान अधिनियम आहे, जो काही कायदा बनण्याच्या संदर्भात 2 जुलै मध्ये कायदा बनणार आहे, त्याचा आता प्रारूप अधिनियम सरकारने जाहीर केलेला आहे. याच्यावरती सूचना घेण्यासाठी, हरकती घेण्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने सांगितलेलं आहे, कुठं सूचना घ्यायच्या, कुठं हरकती घ्यायच्या या संदर्भात त्याच्यावरती तुम्हाला माहिती देणार आहे. या प्रारूप अधिनियमाची पीडीएफ सुद्धा उपलब्ध होणार आहे. मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ती पीडीएफ कुठं मिळणार आहे या संदर्भात सुद्धा सांगणार आहे. बघा, सगळ्यात अगोदर तो व्हिडिओ बनवल्याच्या नंतर तुम्हाला माहिती की प्रारूप अधिनियम येणार होता. त्याचं जे काही टायटल आहे ते टायटल काय बघा, महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 अशा पद्धतीचे टायटल आहे. च्या अनुषंगाने सूचना व हरकती मागविण्याबाबत अशा पद्धतीचे टायटल दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, हा जो काही प्रारूप अधिनियम आहे इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे. तुम्हाला दोन्ही भाषांमध्ये या संदर्भात पीडीएफ मध्ये बघायला मिळेल, म्हणजे इंग्लिश मध्ये पण आणि मराठीमध्ये पण. त्याच्यानंतर बघा, सदर प्रारूप अधिनियमाबाबत आपल्या सूचना व हरकती आपल्याशी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडे सादर कराव्यात. म्हणजे हा प्रारूप तुम्ही बघितल्याच्या नंतर, तुम्ही वाचल्या त्यानंतर तुमच्या काही सूचना असेल, काही हरकती असेल, काही आक्षेप असेल, काही याच्यातलं काही कायद्यातलं काढून टाकायची गोष्ट असेल तर तुम्ही तशा सूचना देऊ शकता. जर तुमच्या काही गोष्टीवरती आक्षेप असेल त्याच्यावर की बाबा ही गोष्ट याच्यात नसायला पाहिजे, तशा आक्षेप घेऊ शकता. किंवा एखादी गोष्ट त्याच्यात पाहिजे होती जी की या अधिनियमामध्ये नाहीये, या अधिसूचनेमध्ये नाहीये, तर ही याच्यात ऍड करायला पाहिजे, अशी कुठलीही माहिती तुम्ही या संदर्भात विभागीय कार्यालयाकडे देऊ शकता. त्याच्यामुळं ह्या काही गोष्टी द्यायच्या तुम्हाला, जे काय असेल तुमच्या हरकत, सूचना, आक्षेप ह्या विभागीय आयुक्त कार्यालयात द्यायच्यात. कुठल्या विभागीय आयुक्त कार्यालयात? तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी तुम्हाला जे विभागीय आयुक्त कार्यालय येते, विभागीय कार्यालय येते, त्या विभागीय कार्यालयात द्यायच्यात. तुम्ही जर उदाहरणार्थ मराठवाड्यामध्ये राहत असेल तर मराठवाड्यातील लोकांनी आक्षेप पुढे घ्यायचा तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयात घ्यायचा आहे. जर तुम्ही दुसरीकडे राहत असेल तर तुमच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये ते हरकती घ्यायच्यात. त्याच्यानंतर बघा, सदर प्रारूप अधिनियम अंतिम करण्यापूर्वी केवळ संबंधित विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडेच दिनांक 5 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त होणाऱ्या सूचना व हरकतीचाच विचार करण्यात येईल. म्हणजे थोडक्यामध्ये आता हा जाहीर झालेला आहे प्रारूप अधिनियम, याच्यावरती जर हरकती, सूचना घ्यायच्या तर कधीपर्यंत घेऊ शकता तुम्ही? याची अंतिम तारीख आहे 5 जून, कारण की जुलैमध्ये याला अधिवेशनामध्ये टाकून मंजूर करून घेतलं जाणार आहे. त्याच्यामुळे 5 जूनच्या अगोदर जेवढ्या काही तुमच्या हरकती असतील, सूचना असतील, आक्षेप असतील, ह्या 5 जूनच्या अगोदर घ्यायचंय. 5 जून ही शेवटची तारीख आहे. 5 जूनच्या 5 वाजेपर्यंत, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही या संदर्भात काय करू शकता? आक्षेप घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा, याच्यात दोन्ही मराठी आणि इंग्लिश मध्ये तुम्हाला ह्या पीडीएफ मध्ये बघायला मिळेल. आता या संदर्भामध्ये सध्या या कायद्याच्या संदर्भात मी कुठले भाष्य करत नाही. सध्या फक्त तुम्ही काय करायचंय, ही पीडीएफ मी तुम्हाला उपलब्ध करून देतोय. ही पीडीएफ, हा जो तुम्ही व्हिडिओ बघतायत, ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये मी ही पीडीएफ गुगल ड्राईव्ह वरती सेव्ह केलेली आहे, त्याची लिंक खाली दिलेली आहे. त्या लिंक ती जी कमेंट आहे, ती लिंकची कमेंट मी पिन करणार आहे ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये फेसबुकला. त्या ठिकाणाहून तुम्ही ती पीडीएफ डाउनलोड करायची आहे. सगळ्यात अगोदर
तुम्हाला ज्या भाषेत कम्फर्टेबल असेल त्या भाषेमध्ये, इंग्लिशमध्ये असेल तर इंग्लिशमध्ये, मराठी असेल तर मराठीमध्ये, तुम्हाला जी भाषा योग्य वाटेल त्या भाषेमध्ये ती सविस्तर वाचायचं आहे पूर्ण. कुठल्या कुठल्या तरतुदी दिल्यात, कुठल्या कुठल्या कलमा आहेत, त्याच्यामध्ये काय काय दिलेले आहे, काय काय गोष्टी दिलेल्या ह्या सगळ्या अगोदर त्याचा अभ्यास करायचा आहे. कारण की अजून याला बराचसा वेळ आहे, तुम्ही या संदर्भात सगळा अभ्यास करू शकता. हे सगळं वाचल्याच्या नंतर तुम्हाला निष्कर्ष काढायचे की याच्यावर आपल्याला काय हरकती, काय सूचना घ्यायच्यात, काय आक्षेप घ्यायचेत हे ठरवायचे. त्या संदर्भामध्ये तसा जे काही करायचं असं तुम्हाला सूचना, हरकती, आक्षेप ते तयार करायचे लिखित स्वरूपामध्ये आणि तुमच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये ते द्यायचंय नेऊन. ठीक आहे. आता तुम्हाला ही पीडीएफ पुढे मिळणार आहे, तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मी गुगल ड्राईव्हची लिंक तयार करून टाकलेली, त्याच्यावरून ही डाउनलोड करून तुम्हाला या संदर्भात आक्षेप हरकती घ्यायचे आहेत. आता या संदर्भात जेव्हा सविस्तर परत एकदा जेव्हा शासन हरकती, सूचना या सगळ्या गोष्टी आल्याच्या नंतर, म्हणजे उदाहरणार्थ 5 जून पर्यंत बऱ्याचशा लोकांनी हरकती, सूचना घेतल्यात महाराष्ट्रामधून किंवा आक्षेप घेतले, या सगळ्या गोष्टीचा विचार करून परत एक याच्यामध्ये कमी जास्त दुरुस्ती करून, हरकती, सूचना याचा विचार करून याच्यामध्ये दुरुस्ती करून एक अंतिम कायद्याचा मसुदा तयार होणार आणि तो मसुदा शेवटी विधिमंडळामध्ये ठेवून विधिमंडळातून पास झाल्याच्या नंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होणार आहे. त्याच्यामुळे बरेचसे लोक या संदर्भात आहेत. जवळपास महाराष्ट्रामध्ये 4.5 लाख हेक्टर जमीन या देवस्थान इनाम जमिनी म्हणून आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला काय वाटतं, कोणाला अधिकार भेटला पाहिजे, पुजाऱ्याला भेटला पाहिजे, अर्चकला भेटला पाहिजे किंवा कुळाला भेटला पाहिजे किंवा देवस्थानालाच ठेवला पाहिजे, खरेदी विक्रीचे अधिकार भेटले पाहिजे का, या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये तुमचं काय काय म्हणणं असेल, काय काय सूचना असेल, आक्षेप असेल, हरकती असेल त्या तुम्ही तुमच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये संभाजीनगरमध्ये घ्यायच्यात. याच पद्धतीची ही अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला बनवलेला आहे. तुम्ही अगोदर याच्या संदर्भात तुम्ही अभ्यास करून हरकती, सूचना घ्या. नंतर फायनल जेव्हा ड्राफ्ट येईल त्या संदर्भात मी फायनल त्याच्यावरती व्हिडिओ बनवल की नेमक्या कुठल्या कुठल्या तरतुदी याच्यामध्ये दिलेली. आता याच्यामध्ये तरतुदी दिलेले परंतु तुम्ही वाचायच्यात आणि तुम्हाला काय आक्षेप, हरकती घ्यायच्या ते तुम्ही ठरवायचंय. नंतर याच्यात जर मला वाटलं व्यवस्थित की याच्यामध्ये काही जर व्हिडिओ बनवावा, याच्यामध्ये कुठल्या गोष्टी पाहिजे, तर याच्यावर सुद्धा मी एखादा सविस्तर वेगळा व्हिडिओ बनवल. पण सध्या या अपडेट पर्यंत, या आधीपर्यंत हा व्हिडिओ बनवतो. बघा, तुम्ही जर नवीन असाल, अजूनही आपल्या फेसबुकला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघत असाल तर आपल्या कायद्याच्या बोला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की असेच नवीन नवीन कायदेशीर माहितीचे आणि शेतकऱ्यांच्या संबंधित असेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या आणि फेसबुकच्या माध्यमातून बघत असतो. धन्यवाद.